हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर तुम्हाला असं वाटलं असेल की आता ही सकाळी सकाळी किचनचा व्हिडिओ दाखवून काय करते, तर मैत्रिणींनो किचनमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा विचार मी करते। तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। बिफोर आफ्टर व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता, त्यामुळे अगदी किचनचा अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ मी काढलेला आहे। बघू शकताय माझं किचन ओपन किचन आहे, हॉलला अटॅच किचन आहे, मध्ये पार्टिशन असं काही नाही आहे। माझ्याकडे 2 रॅक होत्या। किचनचा मी किचन टूरचा अगदी डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तो तुम्ही बघितला नसेल तर मी इथे मेन्शन करेन। तर माझ्याकडे 2 रॅक होत्या, त्यावरतीच माझा सगळा संसार मांडलेला असायचा। बरेच अशी भांडी होती जी वरती ठेवता येत नव्हती किंवा तेवढंच ठेवायला जागा मिळत नव्हती, त्यामुळे मग मी ती भांडी जे आम्ही एक्स्ट्राचं स्टोरेज काढलेलं आहे गॅलरीमध्ये तिथे ठेवलेली होती। तर या सगळ्याचं नियोजन काहीतरी व्हायलाच हवं, यासाठी काहीतरी प्रयत्न चालू आहे। त्याचाच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। प्रत्येक गृहिणीला वाटत असतं की आपलं किचन छान सुंदर मस्त टापटीप असं असावं, आणि तेच सगळं करण्याचा मी प्रयत्न करते आहे। तोच सगळा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आत्ता मी तुम्हाला जेवढं किचन चकचकीत आणि झाकपाक दाखवते, हे प्रत्येक वेळेस मेंटेन करणं पॉसिबल होत नाही, कारण सगळं म्हणजे माझ्या रॅक्स आहेत, रॅक्सवरती सगळा पसारा असतो। भांडी इकडे तिकडे ठेवली जातात घाई गडबडीमध्ये, कारण ऑनलाईन सेलिंग, इंस्टाग्रामचे व्हिडिओ, यूट्यूबचे व्हिडिओ, बाजारात जाऊन सेलिंग करणं, पार्लरचा क्लास, या सगळ्या गोष्टींमध्ये मला घरातल्या गोष्टी जिथल्या तिथे ठेवण्यासाठी फार असा वेळ मिळत नव्हता। त्यामुळेच म्हटलं मग किचन घराला कलर दिला मागे, तुम्हाला ते माहितीच आहे। तर म्हटलं घरामध्ये बाकीचं काही नाही, पण किचन रिनोव्हेशन आपण करून घ्यावं किंवा किचन ट्रॉली आपण करून घ्यावी असं मला वाटत होतं। त्याचसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा। तर मैत्रिणींनो, प्रत्येक गृहिणीचं प्रत्येक मैत्रिणीचं स्वप्न असतं की आपलं किचन छान सुंदर मस्त टापटीप असावं, आणि तेच माझंही स्वप्न होतं, आणि तेच स्वप्न मी आज पूर्ण करण्यासाठी जाते। तर त्याच्या आधीच्या किचनमध्ये सुद्धा माझ्या खूप गोड आणि छान सुंदर अशा आठवणी होत्या, आणि त्या मी कायमस्वरूपी जपून ठेवण्यासाठी काही व्हिडिओज शूट केलेले होते, आणि तेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते आहे। तर बघू शकताय किचन करणं हे जितकं आपल्याला वाटतं तितकं फारसं असं सोपं नाही आहे। खूप वेळ लागतो, खूप मेहनत लागते, आणि त्यापेक्षा खूप जास्त पैसा यामध्ये जातो। पण काही गोष्टी वेळच्या वेळी करणंही गरजेचं असतं। जग जसं बदलत आहे तसंच आपणही बदलणं खूप गरजेचं असतं। तिथेच राहिलो म्हणजे लोक असं समजतात की जुनाट विचारांचे आहेत, किंवा यांना काही राहण्याची पद्धतच माहिती नाही, असे काही असतात लोक। पण आम्हाला जेव्हा पॉसिबल होईल, आम्हाला जेव्हा शक्य होईल, आम्हाला जेव्हा जमेल त्याच वेळेत आम्ही या सगळ्या गोष्टी करतो आहोत। कारण आता मलाही वाटतंय की आपण जसं राहतोय त्यापेक्षा अजून आपलं किचन घर छान सुंदर मस्त ठेवू शकतो। त्यासाठी माझ्या किचनमध्ये मला काही बदल करणं गरजेचं होतं, तेच बदल मी करते आहे। किचनचा फायनल लुक मी तुमच्यासोबत शेअर केल्यानंतर मला सांगा की माझं किचन कसं दिसतंय, काय दिसतंय। तर बघू शकताय किचनमध्ये ऑलमोस्ट काही गोष्टी त्यांनी तयार करून आणलेल्या होत्या, काही गोष्टी त्यांना तयार करायच्या होत्या, त्यामध्ये बराच वेळ जात होता। म्हणजे जवळजवळ या गोष्टी तयार करून आणण्यासाठी त्याने 15 दिवसांचा वेळ घेतला। फर्निचर मी बनवायला दिलं होतं आमच्याच ओळखीच्या दादांकडे, पण त्यांचे जे कारागीर होते त्यांना बनवण्यासाठी वेळ लागलेला होता। बघू शकताय वायफायच्या वायर वगैरे सगळ्याच गोष्टी होत्या। काय काय बदल केलेले आहेत ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे, व्हिडिओला लाईक करावं लागणार आहे, शेअर करावं लागणार आहे, आणि मला कमेंट करून सांगायचं आहे की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते। तर बघू शकता इथे आधी माझी रॅकच्या वरती वायफायची वायर होती, ती आधी काढून घेतली। त्यानंतर किचनमध्ये भरपूर पिलर आहेत, त्यामुळे हे जे बॉक्स आहेत ते सेट करण्यासाठी भरपूर जास्ती वेळ जात होता। बघू शकता या पद्धतीने
त्यानंतर आमच्या बाथरूमच्या तिथे बराच मोठा स्पेस आहे, तिथे सुद्धा मी स्टोरेज काढून घ्यायचं ठरवलं होतं. बघू शकता एक भरपूर भल्ला मोठा स्पेस आहे आणि तिथे भरपूर सामान बसतं, त्यामुळेच तो स्पेस आम्हाला यूज करायचा होता. त्यानंतर ऑलमोस्ट आता किचन पूर्ण होत आलेलं आहेच. बघू शकताय खूप छान स्वच्छ सुंदर काम केलेलं आहे. अजिबात कुठेही खराब असं काम झालेलं नाही आहे. सगळं छान मस्त व्यवस्थित असं झालेलं आहे. बघू शकता आणि कामाची फिनिशिंगसुद्धा खूप चांगली आहे. त्यांच्याकडनं आम्ही फर्निचर बनवून घेतलं. त्यांचा मी डिटेल ॲड्रेस किंवा नंबर मी इथे मेन्शन करेन. त्यांच्याशी तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुमची जी बुकिंग आहे ती तुम्ही बुकिंग करू शकता. मटेरियल क्वालिटी खूप छान आहे, मस्त आहे आणि प्रॉपर प्लाय यूज केलेला आहे. भुश्याचं मटेरियल यूज केलेलं नाही आहे, कारण ते जेव्हा कटिंग वगैरे करत होते ना त्यावेळेस मी ते बघितलं. भुशाचा प्लाय असता तर ते कटिंग करताना भुसा दिसला असता, पण त्यांच्या ह्याच्यामध्ये प्रॉपर प्लाय निघत होते, त्यामुळे ते लगेच लक्षात येतं की त्यांनी ते सगळं छान मस्त व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये सगळं बनवलेलं आहे. बघू शकताय ओव्हरऑल वरती हा लुक दिसतोय. अजून बरंच फिनिशिंग बाकी आहे. तर मैत्रिणींनो, आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला आहे, यामध्ये तुम्हाला काही सजेशन वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही तेही देऊ शकताय मला. बघू शकता या पद्धतीने. तर आपण म्हणतो ना आपल्या स्वप्नातलं किचन, तसंच माझं किचन तयार होतं आहे आणि त्याचा फायनल लुक आता मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघू शकता फायनल लुक. वरती मी पूर्ण लॉफ्ट बनवून घेतलेले आहेत. खाली पूर्ण क्रॉकरीचा सेटअप बनवलेला आहे आणि त्यांनी जे आपण बिजागर म्हणतो, इंचेस म्हणतात ते जे टाकलेले आहेत ते ऑटोमॅटिकचे आहेत. तुम्ही दरवाजा कितीही जोरात लोटलात तरीसुद्धा तो स्मूथली तिथे जातो. क्रॉकरीच्या याच्यामध्ये मी पार्टेशन घेतलेलं आहे बरण्या वगैरे ठेवण्यासाठी. त्यानंतर त्यांनी छान लाईट फिटिंग करून दिलेलं आहे. त्यानंतर ट्रॉलीही मस्त बसलेल्या आहेत सगळ्या, बघू शकताय. आणि कामाचं फिनिशिंग विचारूच नका, खूप सुंदर केलेलं आहे. बघू शकताय. ज्यांनी हे काम मला करून दिलेलं आहे त्यांचा नंबर मी इथे मेन्शन करेल. आणि या सगळ्या गोष्टींचं श्रेय जातं माझ्या मिस्टरांना, म्हणजे शिवमच्या बाबांना. कारण सगळ्या गोष्टी करणं हे जरी त्यांचं असलं तरी माझी स्वप्न पूर्ण ते करतायत. कारण मला माहिती आहे की मला ज्या ज्या गोष्टी आवडत आहेत ना त्याच गोष्टी आणि जशा हव्यात तशाच ते करतायत. त्यामुळे त्यांचेही खरंच खूप थँक्यू. कारण मला हवं आहे तसं, मला माझ्या आवडीचं मला ते सगळं करू देत आहेत. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये नवऱ्याचाही तितकाच मोठा वाटा असतो. बघू शकताय किती मोठं स्टोरेज इथे झालेलं आहे. एकदम सुंदर दिसतं हे. तर मैत्रिणींनो, माझं किचन कसं वाटलं, काय वाटलं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. मी माझ्या माझं किचन सेटअप झाल्यानंतर प्रॉपर टूर देणार आहे, त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब हे करूनच ठेवावं लागणार आहे. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.